तर असं वाटतं की दुःखी नाव का घेतलं असावं त्यांनी इतकं सगळं असताना, असं एक वाटतं. तर त्यांच्यासाठी एक मोठी कविता म्हणतो आणि सगळ्या कवींचं स्मरणही त्यातनं होईल. कवितेचाच सगळा माहोल आहे. पण असं एक ओळीचंही मला काय काय वेळेला सुचतं की एक ओळीचीच कविता लिहिली होती. नदीचे कुणीच ऐकेना, नदीचे कुणीच ऐकेना म्हणताना शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतली. धरणात जलसमाधी घेतली. एक श्रद्धांजली एकदा लिहिली होती. फुग्याच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी नाहीशी झाली. मग फुग्याच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी नाहीशी झाली. असं काय काय सुचत असतं. पाण्या रे तूही असा शोधत शोधत खाली कुठवर जाणार आहेस की तुलाही भूपृष्ठाची धग असह्य होते. भूपृष्ठाची धग असह्य होते. तर असं सगळं दुःखी नाव का घेतलं असावं आणि खरं काय सादर करावं वगैरे असं वाटत असतं. पण मराठी कवितेचा सगळा असा माहोलही उभा राहील आणि त्यांनाही अर्पण करतो ही कविता. बघा ना, सगळे कवितेतली माणसं आहेत, त्यांना सगळ्या इतिहास माहीत आहे. केशवसूत म्हणाले, प्रेतांची नीट तपासणी करून मगच जाळूनी किंवा पुरणी टाका. केशवसूत म्हणाले, प्रेतांची नीट तपासणी करून मगच जाळूनी किंवा पुरणी टाका. तर पंचनाम्याच्या आधीच भावंडांनी पुरावा नष्ट केला. ते काय म्हणाले, जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत. तर भावंडांनी पुरावाच नष्ट केला. बालकवी पाय टाकूनही जळात बसले होते. औदुंबर कविता, पाय टाकूनही जळात बसला असला औदुंबर. बालकवी पाय टाकूनही जळात बसले होते. तर त्यांच्या पायावरच तलवारीचा वार झाला. मर्ढेकर एक एक पान जळावया लागलेलं बघून, मर्ढेकर एक एक पान जळावया लागलेलं बघून निघून गेले पुढच्या महात्म्याकडे. आणि महात्मा यावा पुढचा, पुढून निघून गेले पुढच्या महात्म्याकडे. गर्दा जय जयकार क्रांतीचा म्हणत लोक तात्यांच्याच घरावर चालून गेले. गर्दा जय जयकार म्हणत लोक तात्यांच्याच घरावर चालून गेले. पोटासाठी धोंड्या नावी वस्त्रा घेऊन फिरताना नेमका सापडला. पोटासाठी वस्त्रा घेऊन फिरताना नेमका सापडला धोंड्या नावी. तर पोटा कायद्याखाली त्यालाच आत घातला. पोटा कायद्याखाली त्यालाच आत घातला. मग विंदा तरी काय करणार, विंदा तरी काय करणार. त्यांनीही मुक्तीचे मोल विचारले, त्यांनीही मुक्तीचे मोल विचारले. सदू रेगेंच्या देवापुढच्या दिव्यालाच आग लागली. सदू रेगेंच्या देवापुढच्या दिव्यालाच आग लागली म्हणताना मरण आणि मरणी रिलीफ कॅम्पच्या आश्रयाला गेले. मरण आणि मरणी रिलीफ कॅम्पच्या आश्रयाला गेले. सुरेश भटांचे अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आठवून लोकांनी एकमेकांच्याच अंगावर पेटते बोळे टाकले. एकमेकांच्याच अंगावर पेटते बोळे टाकले. पाडगावकरांना वाटलं कुठून झक मारली आणि या जगण्यावर शतधा प्रेम करावे लिहून बसले. कुठून झक मारली आणि या जगण्यावर शतधा प्रेम करावे लिहून बसलो. शंकर वैद्यांनी चला आता राजकन्येला रक्ताच्या औषधासाठी पायपीट करायला नको म्हणत सुटकेचा श्वास घेतला. दया पवारांनी सर्वांनाच खडसावलं, आता घ्या. पूर्वी मी मरण कांडत होतो, बाय मी धरण बांधिते माझ मरण कांदिते. दयाचा आवाज असा होता. पूर्वी मी मरण कांडत होतो तर तुम्ही लोकांनीच नाके मुरडलीत, तुम्ही लोकांनीच नाके मुरडलीत. नव्या माणसाचे असले आगमन होताना बघून नारायण सुर्वेही उद्वेगाने वनवासाला निघून गेले. उद्वेगाने वनवासाला निघून गेले. आनंद बक्षी म्हणाले, जब फायर ब्रिगेड आग लगाए उसे कौन बुझाए. आनंद बक्षी म्हणाले, जब फायर ब्रिगेड आग लगाए उसे कौन बुझाए. सरते शेवटी बापू भेटले, सरते शेवटी बापू भेटले. तिन्ही शिफ्ट मध्ये चरखा चालू आहे, तिन्ही शिफ्ट मध्ये चरखा चालू आहे. मधल्या मंदीनंतर आता कफनाची
मोठी ऑर्डर मिळाली आहे, आता कफनाची मोठी ऑर्डर मिळाली आहे सांगत घाईत निघून गेले. वा, वा. घाईत निघून गेले. वा सरजी वा वा वा. म्हणजे